नमस्कार, मी निकेत इंगळे आणि आपण पाहतात 24 तास महानगर। 6 डिसेंबर 1956 साली संपूर्ण भारतीयांना दुःखाचा दिवस यावा अशी परिस्थिती। याचं कारण असं की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण। खरं तर 68वा महापरिनिर्वाण दिवस संपूर्ण देशामध्ये एक वेगळ्या पद्धतीने त्यांच्या आठवणीत घालवत असताना आज मात्र काहीशी परिस्थिती वेगळी आणि याच परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी आपल्या सोबत आहेत मनसेच्या नेत्या रेश्मा तपासे मॅडम। सर्वप्रथम 24 तास महानगरमध्ये आपलं स्वागत मॅडम। मॅडम, आज खरं तर श्रद्धांजलीचा अभिवादन करण्याचा दिवस। सकाळपासून सर्वच दलित बांधव असतील, भीमसैनिक असतील आणि सर्व भारतीय बाबासाहेबांच्या या स्मृतीला अभिवादन करतायत। मात्र 68 वर्षानंतर सुद्धा बाबासाहेबांनी जो लढा दिला, ज्या लढ्यासाठी त्यांनी एक वेगळी दिशा संपूर्ण जगाला दिली, मात्र ही सगळी शिकवण आताची पिढी, तरुण पिढी विसरत चालली अशी खंत आहे। काय सांगाल याबद्दल? सर्वप्रथम सर्वांना जय भीम। आणि आज 6 डिसेंबर त्यानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आमच्याकडनं विनम्र अभिवादन। आता तू एवढा महत्त्वाचा प्रश्न विचारलाय ना, खरं तर हा प्रश्न कोण विचारत नाही। चूक शिक्षण संस्थांची पण तेवढीच आहे, कारण आपल्याकडे कसं होतं ना, ज्यांचा इतिहास शिकवला पाहिजे त्यांचा इतिहास एक एक पानामध्ये असतो। आणि आपलं बघ ना, नागरिकशास्त्र घे, ज्याच्यामध्ये खरंच आजचे जे राजकारण चाललेलं आहे, आपला देश ज्याच्यावरती चाललेला आहे, ते आपल्याला 4 पानामध्ये संपून जातं। खंत एवढी आहे की ज्या महामानवाने संपूर्ण जगाची, देशाचीच नाही, आजही कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये मी नेहमी सांगत असते, त्यांच्या एवढा स्कॉलर अजूनही कोणी त्यांचा रेकॉर्ड ब्रेक केलेला नाही। अशा 32 डिग्री घेतलेला माणूस, म्हणजे एवढा शिक्षित, त्या माणसाने आपल्या या देशाची जेव्हा राज्यघटना लिहिली, ऑफकोर्स कमिटीमध्ये बरेच लोक होती, पण संपूर्ण जे पूर्ण करायची जबाबदारी होती ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची। आणि या इतक्या शिक्षित असलेल्या माणसाला आज तू बघ ना, सोशल मीडियावरती जे आपण बघतो, 10वी नापास झालेली मुलं सुद्धा ह्या राज्यघटनेला चॅलेंज करताना दिसतात। आता तू प्रश्न विचारला त्या अनुषंगाने हे मी बोलतेय, कारण अभ्यासाची कमी आपल्याकडे, जसं छत्रपती शिवाजी महाराज यांना, आता काल परवा नेव्ही डे होता, त्या दिवशी तिथे गेटवेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या गेल्या, अंगावरती शहारा आला। किती आपल्या देशातल्या मुलांना माहिती आहे की याच्यामध्ये महाराजांचं योगदान आहे, जी स्थापनाच त्यांनी केली होती। अगदी कमी, म्हणजे आता आपण मराठी आहोत आपल्याला माहिती आहे, म्हणून किती अशा मुलांना माहिती आहे। आपल्याकडे सगळे बोर्ड महाराष्ट्रामध्ये शिक्षण संस्था आहे तिथे, मग त्या शिक्षण संस्थांमध्ये काय शिकवलं जावं ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जबाबदारी नाही आहे का? पहिला प्रश्न। कारण महाराजांचं योगदान इतकं आहे, त्यांच्या विषयी किती शिकवलं जातं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक, तू बघ ना, आपण वर्गात बसून शिकतो, ज्या मुलाने वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेतलं, जातीच्या एवढ्या झळा त्यांनी सोचल्या, एवढे अपमानास्पद शब्द, त्यांना पाणी प्यायची परवानगी नव्हती, असा मुलगा आपल्या देशाचं संविधान लिहितो, राज्यघटना लिहितो, किती मोठी गोष्ट आहे। म्हणजे पूर्ण जगामध्ये अशी घटना मला नाही वाटत झालेली असेल, असा मुलगा एक देशाचं भविष्य बनवतो। त्या माणसाबद्दल, म्हणजे आपण कसं केलं ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ते दलितांचे आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत ते मराठा समाजाचे आहेत, असं प्रत्येक महामानवाला, महात्मा ज्योतिबा फुले माळी समाजाचे आहेत, मग त्यांनी मानावं। पण असं का? जर आपण शिकतोय, आपण शिकलेलो आहोत, आपल्याकडे एवढ्या शिक्षण संस्था आहेत, मग ह्या महामानवानी, कारण बघ कसं आहे ना, आपल्याला आपला इतिहास जर माहिती नसेल ना, तर आपली प्रगती कधीच होणार नाही, कारण त्या बळावरती आपण आज इथे आहोत। कारण तो काळ जो होता ना, तो आज आपण, म्हणजे आपण तो अनुभव पण नाही घेऊ शकत, ते त्यांनी त्यावेळेला केलेलं आहे। मग त्यांचा हा इतिहास हा शाळांमध्ये शिकवला जावा अशी पहिली मागणी आहे, कारण मुलं जे आहेत ना, ते शाळांमध्ये जे शिकतात ते त्यांना माहिती असतं। तर मला असं वाटतं हे सगळ्यात पहिलं आपली शिक्षण संस्था ह्याच्यामध्ये जे अभ्यासक्रम आहेत त्याच्यामध्ये पहिले हे इतिहास, आपल्याला काय करायचं आहे, रशियन क्रांती झालं ते सगळ्यांना माहिती आहे, अमेरिकन क्रांती कशी झाली, बाहेरच्या झालं, पण इथल्या लोकांनी क्रांती कशी केली हे कोणाला कळणार? किती मुलांना माहिती आहे की महात्मा ज्योतिबा फुले हे कमिशनर सुद्धा होते? किती मुलांना माहिती आहे? कारण वाचनातच नाही ना। आपण नाही म्हणतो की बाबा गव्हर्नरच्या मीटिंगला महात्मा फुले माळी पोशाखामध्ये काय गेले, आपण याच्यावरती कधी अभ्यास नाही करत, कधी विचार नाही। सेम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
फक्त दलितांसाठीच केलं असं आहे का? त्यांनी तळागाळातल्या वर्गापासून ते सगळ्या म्हणजे आपल्या देशामध्ये आपल्या देशाची राज्यघटना लिहिणं एवढं कठीण काम आहे, कारण आपल्याकडे एवढी संस्कृती आहे. प्रत्येक राज्यातली संस्कृती वेगळी, आपल्याकडे भाषा वेगळ्या, आपल्याकडे जातीमध्ये पोट जाती आहेत. आणि ह्या देशाचं संविधान अशा माणसांनी लिहिलं, आपण त्यांना फक्त जातीमध्ये अडकवतोय. म्हणजे एवढ्या विद्वान माणसाला, ज्याच्या ग्रंथावरती आज रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली, हे आपण विसरतो कसं काय? आपल्याला हे सगळं माहिती असलं पाहिजे. तर मला असं वाटतं की जेवढे तरुण आहेत ना, त्यांना वाटतं आम्ही शिकलो, पण खरंच तुम्ही शिकलात का? तुम्ही वाचलं का? तुम्ही आज आपण गुगलवरती सगळं दिसतं, विकिपीडियावरती, पण आपण वाचन कमी केलेलं आहे. आपण त्यांची पुस्तकं वाचली पाहिजे, त्यांचे ग्रंथ वाचायला हवेत. आणि आजकालच्या तरुण पिढीला सगळ्यांना वाटतं की मी नेता झालो. जसं आता मगाशी तू म्हणलास, दाढी वाढवली म्हणजे तुम्ही महाराज झाले का खरे? कपाळाला टीका लावला म्हणून तुम्ही महाराज होतात का? नाही. महाराज एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. महाराजांनी त्या काळामध्ये केलेलं आहे, जेव्हा शेकडो वर्ष मोगलांचं राज्य होतं, आपण त्यांच्या गुलामगिरीमध्ये होतो. पहिलं स्वातंत्र्य आपल्याला जे दाखवलं ते महाराजांनी दाखवलं. मग ते फक्त मराठा समाजाचे कसे असतील मला सांग? आपला अटके पार, रासाहेब नेहमी बोलतात, अटके पार झेंडा लावलाय महाराजांनी. मग त्या साईडला कोणती लोक राहत होती? कुठल्या भाषेची लोक राहत होती? मला असं म्हणायचं की आपण जे रंगांमध्ये किंवा आपण जे धर्मामध्ये जे या महामानवांना आपण अडकवलंय ना, सगळ्यात आधी मला तरुण पिढीला सांगायचं की तुम्ही यांच्याबद्दल वाचा. जर त्यांच्याबद्दल एखादा शब्द येतो ना की असं का, मग ते तुम्ही उत्तर शोधा. हे असं का असतं की बाबासाहेबांना फक्त दलितांमध्येच का अडकवलंय? मग का जेव्हा येतो ना, तेव्हा तरुण पिढीला माझं म्हणणं आहे की तुम्ही त्याचं उत्तर शोधलं पाहिजे, तुम्ही ते ग्रंथ वाचले पाहिजेत. बरेच विचारवंत आहेत, त्यांनी ह्या विषयी लिहिलेलं आहे. आपले प्रबोधनकार ठाकरे सुद्धा, त्यांचेही ग्रंथ वाचा, पुस्तकं वाचा. बरेच असे लेखक आहेत, पण काय होतं माहिती, आपण वाचत नाही. आपल्याला इन्स्टंट पाहिजे असतं सगळं. आता मागच्या वेळेस 14 एप्रिलची मी गोष्ट सांगते. भाईंदर बेस्टला मी अभिवादन करायला गेले होते. बरेच अशी लोक आहेत जे आपल्या मीरा भाईंदरमध्ये नेता म्हणून फिरत आहेत. त्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या नावापुढे किती नावं लागली जातात ही सुद्धा माहिती नाही. त्यांना वाटतं जय भीम ही एक जात आहे. खरंच हास्यास्पद शोकांतिका आहे की भीमराव हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे आणि त्यांच्या नावाच्या पुढे जय हा लावतात, म्हणून तो जय भीम. हे माहिती नाही कोणाला. म्हणजे ही खरंच इतकी वर्ष झाली त्यांचं. आता आज आपण महापरिनिर्वाण दिवस साजरा करतोय, आज 58 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांच्या निधनानंतर सुद्धा जय भीम माहिती नाही की बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे भीमराव नाव आहे. ज्या माणसाने या देशाचं संविधान लिहिलं आहे, राज्यघटना लिहिली. तर मला आहे ना, अशा आपल्या मीरा भाईंदरमध्ये मराठी टक्का तर आहेच, पण परप्रांतीय सुद्धा वाढलेलं आहे. तर त्या सगळ्यांना ह्या अनुषंगाने मला एकच सांगायचं आहे की जेवढे महापुरुष आहेत त्याने महाराष्ट्रासाठीच नाही तर पूर्ण देशासाठी केलेलं आहे. आणि त्या देशासाठी केलेल्या इतिहासावरती जग अभ्यास करत आहे. तर त्यांच्यावरती तुम्ही थोडंसं वाचा, त्यांच्याबद्दल ज्ञान घ्या. त्यांना कुठल्याही धर्माची, कुठल्याही रंगाची गरज नाही आहे. ते सर्वांचे आहेत, सर्वांसाठी त्यांनी केलेलं आहे. स्त्रियांसाठी, मी स्त्री म्हणून, महिलांसाठी त्यांनी किती योगदान केलेलं आहे. असा एक पहिला कायदेमंत्री आहे ज्यांनी महिलांच्या स्वातंत्र्यासाठी म्हणून राजीनामा दिला. कुठलाही कायदेमंत्री ना त्यांच्या आधी कधी झाला ना त्यांच्या नंतर झाला. हिंदू कोड बिल बोलतात. त्या कोड बिलासाठी मला वाटतं महिलांनी पहिलं वाचलं पाहिजे की हिंदू कोड बिलासाठी बाबासाहेबांनी राजीनामा दिला. ते वाचलं पाहिजे. आम्हाला माहिती नाही. आज मी हे बोलते तुमच्या समोर मीडियामध्ये, आज बरेच लोक ऐकतील. हे स्वातंत्र्य कोणी दिलं? महिलांना आधी काय स्थान होतं? आता आम्ही बाहेर जातोय, आम्हाला फिरण्याचं स्वातंत्र्य आहे, आम्हाला कपडे घालण्याचं स्वातंत्र्य आहे, आम्हाला 50% आरक्षण राजकारणामध्ये सुद्धा आहे, आम्हाला नोकरी धंद्यामध्ये सुद्धा रिझर्वेशन आहे. बरं, आम्हाला प्रसूती रजा ती कोणी मिळवून दिलेली आहे आणि ती भरपगारी कोणी दिलेली आहे? आपल्याला PF कोणी दिलेलं आहे? आपल्याला ऑफिशियल ज्या रजा आहेत त्या कोणी दिलेल्या आहेत? म्हणजे कामगारांपासून ते अगदी तळागाळातल्या माणसांपर्यंत जे केलंय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. तर मला असं वाटतं आजच्या दिवशी कामगार असतील, अधिकारी असतील किंवा मालक असतील, आमच्यासारख्या स्त्रिया असतील, तरुण मुलं असतील, मुले असतील, सगळ्यांनी, आपण सगळे त्यांच्या ऋणाखाली आहोत, जे कधीही आपण फेडू शकत नाही. आपण फेडू शकत नाही, पण निदान त्यांच्या विचारांना मला असं वाटतं आजच्या दिवशी चालना दिली तर किती बरं होईल ना.
अतिशय सविस्तर असं तुम्ही उत्तर दिलं. खरं तर याच प्रश्नाकडे मी येईन की शिक्षण व्यवस्थेचं कुठेतरी अपयश आहे असं आपण तुमच्या या बोलण्यातून केलं. मात्र दुसरा आणि अगदी शेवटचा प्रश्न घेईन की या सगळ्यामध्ये आत्ताचे जे राजकारणी आहेत, मी मगाशी बोलताना असं म्हटलं की प्रत्येक राजकारणी असतील, मग कुठल्याही पक्षाचं आपण नाव घेऊया, प्रत्येक राजकारणी फक्त राजकारणापुरतंच या मानवांचा उपयोग करतात किंवा त्यांच्या नावांचा उपयोग करतात. फक्त जयंती आणि पुण्यतिथ्या आल्यानंतरच त्यांचे कार्यकर्ते कुठेतरी ते झेंडा आणि सगळ्या गोष्टी घेऊन दिसतात. मात्र त्यांच्या विचारामध्ये आणि आचरणामध्ये कुठेही ही महान मंडळी दिसत नाही किंवा त्यांच्या पक्षातही तो कुठे विचार रुजलेला दिसत नाही. याची खंत वाटते का तुम्हाला? याची खंत असणारच, कारण आपण तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. जेवढे राजकारण आहेत सगळे फक्त ह्या मुख्य दिवशीच त्यांना एक त्यांचा डेटा बनवायचा असं की बाबा मी जाऊन अभिवादन केलेलं आहे, त्याच्या पलीकडे काही योगदान नाही. कारण तुम्ही त्यांना ना मानत आहे ना तुम्ही त्यांना वाचत आहे, तुम्हाला माहितीच नाही की त्यांचं योगदान काय आहे. तर ही खंत कायम असणार आहे. त्या ठिकाणी मी पण असेल तर तुला परखड मत देण्याची मी पूर्ण मुभा देते, कारण हे सातत्याने होत आहे, हे हल्ली सर्रासपणे होत आहे. जेव्हा असे नाहीतर कोणाला पडलेली नाही, हे महामानव त्यांना असं वाटतं झालं ना, होऊन गेलं, आता पैसे छापण्याची वेळ आमची आहे. मग हे मतं आहेत ना, मतदारांना कॅप्चर करायचं आहे. मग चला तुम्ही मराठा समाजाला आपल्याकडे घ्यायचं तर मग महाराजांचा उदो करा, तुम्हाला दलित समाजाला घ्यायचं मग बाबासाहेबांचं उदो, ते तेवढ्या काळापुरतं असतं, नंतर सगळे विसरून जातात. आणि ही सगळ्यात मोठी खंत आहे. नक्कीच. अगदी शेवटचा प्रश्न, विधानसभा निवडणुकी आत्ताच पार पडलेल्या आहेत. खरं तर पक्षाच्या अनुषंगाने मी कोणता प्रश्न विचारणार नाही, मात्र महापालिका निवडणुका अगदी तोंडावरती आहेत, कधीही जाहीर होतील. अशा अनुषंगाने मीरा भाईंदरची जनता पाहता, अगदीच सर्व भाषिक जनता पाहता, या जनतेने मतदान करताना कुठेतरी या विचारांना अनुसरून किंवा या विचारांना डोळ्यासमोर ठेवून मतदान करावं, काय सांगा? मला असं वाटतं की विधानसभेचा निकाल लागलेलाच आहे. पुन्हा एकदा मी मतदार मायबापांना मी एकच काय सांगेन की महापालिका आलेली आहे. महापालिका विकास फक्त बोलण्यापुरता भाषणापुरता नसावा. मतदारांना मी म्हणेन की तुमच्या अवतीभोवती बघा, कुठला व्यक्ती तुम्हाला काम करताना दिसतोय, कुठला तुमच्या हाकेला उभा राहतोय, कुठल्या नेत्याने तुमच्यासाठी रात्रीच्या वेळेला सुद्धा हॉस्पिटलमध्ये येऊन तिथे भांडलाय तुमच्यासाठी. ती डेथ बॉडी असेल, व्हेंटिलेटर असेल, तुम्हाला बेड मिळवून देण्याची गरज असेल, तुमचा पगार अडकलेला असेल, कुठला माणसाकडे जायला तुम्हाला अपॉइंटमेंट लागत नाही. म्हणजे तुमच्या अवतीभोवती असा व्यक्ती असेल जो तुमच्या हाकेला धावून येतो, अशा माणसाला नगरसेवक करा. नगरसेवकचा अर्थच आहे की जो आपल्या नगरामध्ये आपल्या विभागामध्ये त्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीसाठी तो लढा देईल. त्या माणसाला बघ, धर्म आपल्याला सगळ्यांना प्रिय आहे, धर्माच्या पलीकडे आपण नाही आहोत, आपलं स्थान पण नाही आहे. पण शेवटी फक्त धर्म म्हणून तुम्ही मतदान करणार का? हा अमुक धर्माचा आहे म्हणून तुम्ही मतदान करणार का? नाही, तुम्ही डोळसपणे मतदान करावं असं मला मतदार राजाला सांगायचं आहे. तुमच्या अवतीभोवती तुम्ही बघा. मी म्हणत नाही की मी उभी आहे तर मला, जर मी तुमच्यासाठी जर उभी आहे तर नक्कीच तुम्ही मला डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. असं आपल्या अवतीभोवती बघा. जो उमेदवार काम करणारा असेल तुम्ही त्याला नक्कीच मतदान करा. खूप खूप धन्यवाद. खरं तर इतकी छान वेळ दिलीत आणि इतकं चांगलं मत मांडलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच एक मत की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे जे त्यांचं मत आहे ते आजच्या काळामध्ये मला वाटतं खूप प्रकर्षाने जाणवतं आणि आजच्या आपल्या तरुण पिढीने हा त्यांचा विचारांचा ठेवा पुढे नेणं काळाची गरज आहे. त्यामुळे आपला उत्कर्ष आणि आपल्या सगळ्यांचा विकास होणं शक्य होईल. त्यामुळे आजच्या या दिवशी महामानवांना हीच अभिवादन असेल, हीच आमच्याकडून श्रद्धांजली असेल की त्यांचा हा विचार तळागाळापर्यंत पोहोचवणं हा आपल्या तरुण पिढीने वसा घेतला पाहिजे. अधिक बातम्यांसाठी आपण पाहता 24 तास महानगर.